भारत माता की वंदे, भारत माता की। आज 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्तानं वडगाव कांदळी केंद्रातील निलक माळीमाळा बीट अंगणवाडी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। माननीय योगेश भाऊ थोरात यांच्या शुभ हस्ते भारतीय ध्वजाचे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले व सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी ध्वजाला या ठिकाणी मानवंदना दिली व राष्ट्रगीत म्हटले गेले। ध्वजारोहण झाल्यानंतर काही घोषणा देखील त्या ठिकाणी पालकांच्या वतीनं देण्यात आल्या। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। प्रजासत्ताक दिनाचा, प्रजासत्ताक दिनाचा, प्रजासत्ताक दिनाचा। उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक, शिक्षक वृंद यांनी एकल महिलांचा सन्मान म्हणून एक शपथ घेतली, प्रतिज्ञा घेतली। समाजातील एकल महिलांचा आम्ही सन्मान करू, त्यांच्याबाबत कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी घेऊ। एकल महिलांप्रती समाजात असलेल्या वाईट चालीरीती व परंपरा यांचा आम्ही विरोध करत आहोत। एकल महिला अपमानित होतील असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही। त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवणार नाही। तसेच समाजातील एकल महिला विरोधी कृत्यांना विरोध करून अशा एकल महिलांना समाजात मान प्रतिष्ठा आणि आदर मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू। सर्व अंगणवाडीतील विद्यार्थी असतील, लहान मुलं असतील, मुली असतील यांच्याकरता वडगाव कांदळी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असणाऱ्या खुशाल भाऊ लांडगे यांच्या सौभाग्यवती यांच्या वतीनं मुलांना बिस्किट पुडे ग्रामपंचायत वडगाव कांदळी यांच्या वतीनं खाऊ म्हणून बुंदीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या लहान लहान मुलांनी आनंदानं त्याचा स्वीकार देखील केला। अंगणवाडी बेटातील असणाऱ्या शिक्षिका सौ अश्विनी निलक मॅडम यांनी ग्रामस्थांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या व त्यांचे आभार देखील मानले। प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पालक सगळे उपस्थित राहिले। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त योगेश थोरात यांनी ध्वजारोहण केले आणि सदस्यांनी खाऊ वाटप केला। सर्वांचे अंगणवाडी केंद्र निलक माळी यांच्या वतीने सर्वांचे मी आभार मानते। ग्रामपंचायतने पण आपल्याला खाऊ वाटप केला मुलांसाठी, त्या ग्रामपंचायतचे पण आणि सुजाताताई यांनी ग्रामपंचायत सदस्य यांनी पण मुलांना बिस्किट पुडे वाटप केले, त्यांचे मी आभारी आहे। सर्व पालकांना, मुलांना व सर्व ग्रामस्थांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद।